अमरावती विधान परिषद निवडणुकीत पराभवानंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी काँग्रेस आणि MIM वर निशाणा साधलाय। 31 मतदारांनी आपल्याला मतदान केल्याबद्दल त्यांनी आभार मानले। काँग्रेसनं शेवटपर्यंत वंचितला पाठिंबा दिला नसल्यानं निकालावर परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला। तसंच भाजप विरोधी भूमिका घेणाऱ्या MIMच्या नगरसेवकांनी भाजपला मतदान केल्याचा आरोप करत विचारांची बांधिलकी जपण्याची गरज असल्याचं विश्वकर्मा यांनी म्हटलं आहे। 31 नगरसेवकांचा मी पहिला आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी विश्वास दाखवला की केवढी मोठी धनशक्ती धनाढ्य जेवढे मोठे साधनं वापरून किती प्रेशर केलं तरी 31 लोकांनी न जुमानता मला मतदान केलं। त्यासोबत दुसऱ्या क्रमांकाची मती ही पण मोठ्या प्रमाणात जी मला मिळाली त्याही लोकांचं मी कारण ही निवडणूक जी आहे ही पसंती क्रमांकाची होती तो मोठ्या प्रमाणात 2 नंबरची मतं जी दिली त्याही लोकांचा आभार का त्यांना आज असं वाटलं की आज 1 नंबरला त्यांना दिलं पाहिजे पण 2 नंबरचं निलेश विश्वकर्मा दिलं पाहिजे। त्या सर्व लोकांचा मी मनातून आभार व्यक्त करतो। काँग्रेसचं पाठिंबा दिला आणि आजची आता 22 तारीख आली की त्यांना आपण म्हणजे सर्व नेत्यांना बोललो भेटलो। 4 तारखेला जेव्हा फॉर्म भरला त्या दिवशी पण आम्ही सांगितलं की काँग्रेसचा उमेदवार हा राहणार नाही पडून जाणार। तसंच झालं। त्यानंतर ही विचारधारेची लढाई होती। आज 31 माझ्या पॉकेटमध्ये आहेत 153 त्यांच्याकडे होती आणि 50 मताची जुळवाजुळव जिल्ह्यात आपण राजकारण करत असताना बेरजेचं राजकारण केलं असतं तर 230+ आपण गेलो असतो। यात दुमत नाही। निवडणूक जिंकणे त्यापेक्षा झुंज कशी देता येईल या दिशेने जर आपण सर्व कामाला राहिलो असतो तर निश्चितच चित्र वेगळं राहिलं असतं।